नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये. तर सध्या मी आहे पुण्यातल्या सोमवार पेठेमध्ये आणि याच ठिकाणी आपल्याला पुण्यातल्या सगळ्यात सुंदर मंदिरांपैकी एक असलेलं त्रिशुंड गणपती मंदिर पाहायला मिळतं, जे की तुम्हाला माझ्या पाठीमागे पाहायला मिळेल. या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण भारतामधलं हे श्री गणेशाचं एकमेव असं मंदिर आहे, ज्या मंदिरामध्ये श्री गणेशाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला एकूण 3 सोंड आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच कदाचित त्रिशुंड गणपती मंदिर असं नाव पडलेलं असावं. फार सुंदर असं मंदिर आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या चारही बाजूला आपल्याला असंख्य शिल्प कोरलेले पाहायला मिळतात. जशी पुरंदरमध्ये भुलेश्वर महादेवाचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या चारही बाजूला आपल्याला जशी असंख्य शिल्प कोरलेले पाहायला मिळतात, या मंदिरावरती सुद्धा आपल्याला सगळीकडे सुंदर सुंदर शिल्प कोरलेले पाहायला मिळतात. या मंदिराचा इतिहास आणि हे मंदिर कसं आहे ना, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पुण्याच्या सोमवार पेठेमधलं त्रिशुंड गणपती मंदिर कसं आहे ते पाहूयात. पुण्याच्या पूर्व भागातील एक महत्वाची पेठ असलेल्या सोमवार पेठेत त्रिशुंड गणपती मंदिर आहे. कसबा गणपती मंदिरापासून चालत इथपर्यंत जायला अंदाजे 10 मिनिटांचा वेळ लागतो. पूर्वी या जागेत भरपूर प्रमाणात गोसावी पंथीय लोक राहत असल्यामुळे या जागेला गोसावीपुरा म्हटले जायचे. 1754 साली भीमगिरी गोसावी यांनी हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. संपूर्ण दगडी बांधकामाचे हे मंदिर पुरुषभर उंचीच्या दगडी जोत्यावर पूर्वाभिमुख उभे आहे. राजस्थानी, माळवा आणि दक्षिणात्य वास्तुशैलीचा संमिश्र वापर या बांधकामात दिसून येतो. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस द्वारपालांच्या सुरेख मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या कोरीव चौकटीच्या वरच्या बाजूला धारदार कमान असून अगदी वरच्या बाजूस शेषशाही विष्णूची प्रतिमा आहे. मंदिराच्या आतमध्ये असलेल्या प्रवेशद्वारावर उजव्या सोंडेची गणेश मूर्ती असून त्याखाली गणेश चक्र आहे. मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश केलाय. खर तर या मंदिराचं बांधकाम इतकं सुंदर आहे आणि विशेष म्हणजे हे सगळं मंदिर पूर्णपणे दगडाचं बांधलेलं आहे आणि एवढी सगळी वर्ष झाली तरी सुद्धा या मंदिरातली जी काही शिल्प आहेत ती अजूनही आपल्याला जशीच तशी पाहायला मिळतात. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या खर तर अशा 3 प्रवेश कमानी आहेत. त्यानंतर आपण या मंदिराच्या गर्भगृहामध्ये असलेली श्री गणेशाची एक दुर्मिळ आणि संपूर्ण देशामधली एक वैशिष्ट्यपूर्ण अशी मूर्ती पाहू शकतो. या ठिकाणी ती मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. या मंदिराच्या गर्भगृहातील गणेश मूर्ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मूर्तीला 1 मुख, 3 सोंडा आणि 6 हात असून ही गणेश मूर्ती मोरावर आरूढ आहे. गणपतीची उजवी सोंड मोदक पात्रास स्पर्श करत असून मधली सोंड उंदरावर आहे, तर डावी सोंड मांडीवर बसलेल्या शक्ती देवतेच्या
हनवटीला स्पर्श करत आहे. गंगा महादेवाच्या जटेने ती गंगा अवतरली. त्यानंतर महादेव हे वाघावरती बसलेले. हा वाघ आहे. जर तो नीट बघितलं की कळलं की इथं 2 कान आहेत, डोळे आहेत, नाक आहे आणि हे चेहरा दिसतो तुला इथं. त्यानंतर ही पाठ आहे, ही 2 मागच्या मांड्या आणि ही शेपटी. वाघावरती बसलेले तुला महादेव बघायला भेटतो. मंदिरातून बाहेर पडण्यासाठी 4ही बाजूला प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सुरेख मूर्ती कोरल्या आहेत. हे लिंगोद्भव शिवलिंग असं म्हणतात. लिंगोद्भव शिवलिंग मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या भिंतीला हे लिंगोद्भव शिवलिंग आहे. मंदिरातील प्रत्येक शिल्पाचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. व्हिडिओत दिसणारे हे शिल्प इंग्रज कालखंडातील प्लासीच्या लढाईनंतरची परिस्थिती दर्शवते. यामध्ये हे इंग्रज शिपाई बंगाल आणि आसामचे प्रतीक असलेल्या गेंड्याला साखळदंडानं बांधताना दिसत आहेत. मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस उजवीकडे एक भुयारी मार्ग आहे, जिथून मंदिराच्या खाली असलेल्या तळघरात जाता येते. तळघरात जिवंत पाण्याचा झरा असून हे तळघर वर्षातून फक्त एकदा गुरुपौर्णिमेला उघडले जाते. तर मित्रांनो, कसं वाटलं पुण्यातलं त्रिशुंड गणपती मंदिर? फार सुंदर असं मंदिर आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर हर्षद म्हणून हा मित्र आपल्याला भेटला आहे, ज्याच्याकडून फार सुंदर अशी माहिती आपल्याला मिळाली. त्यासाठी धन्यवाद मित्रा. धन्यवाद. आणि हे जे मंदिर आहे ते खरोखर पाहण्यासारखं आहे. तुम्ही जर पुण्यातल्या कसबा गणपती मंदिराच्या त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असाल तर तिथून अगदी चालत जरी म्हटलं तरी 5-10 मिनिटाच्या अंतरावरतीच हे सुंदर असं मंदिर आहे. फार मोठा इतिहास आहे या मंदिराला आणि खरोखर पाहण्यासारखं मंदिर आहे. त्यामुळे अवश्य एकदा या मंदिराला नक्की भेट द्या.